राजा इतपतूर आलात, मग कारीला वाढव का नाही? सर्जेराव, जशी बहिर्जींची माणसं शास्ताखानाच्या गोटात शिरली आहेत तसा गनिमही आमच्या मागावर असूच शकतो ना. जी. म्हणूनच असे मधल्या माळावर थांबलो. आता खानावर चालून जाण्याची वेळ आली आहे. बहिर्जी. जी. बरं सर्जेराव, तुमच्यावर एक लई मोठी जबाबदारी असणार आहे बरं का. सांगा की. नदी पल्याड रोकडोबापाशी राजांसाठी गोडमी बांधून ठेवायची. व्हायची. पर राजा, तुम्ही वाड्यामध्ये ऐकले? नाही, आम्ही ऐकले नाही. आपले सगळे सवंगडी आमच्या सवे असतीलच की. तानाजीराव असतील, येसाजीराव असतील आणि कोयाजी तुम्ही सुद्धा असाल. अहो पर आम्ही नसू ना. अहो सर्जेराव, नका काळजी करू. राजानुवर जो वार झाला तर तो आपल्या छातीवर झालेली कोयाजी. तुमच्यावर विश्वास नाही असं नाही, पर राजा एक अर्जी करीतो. चांजींना तरी बरोबर घेऊन जावा. सर्जेराव, तुमचं प्रेम मोडवत नाही. बैरजी, जी. पुढची तयारी. राजा तुम्ही सांगितल्याप्रमाणे समज झाले. प्रतापराव गुजरांना वरकड पागरीहून येशीजवळ थांबायला लावले. मोरोपंत पेशवे नेतोजी पालकरांना 500-500 दारकरी देऊन कोंडाण्याच्या वाट्यावर उभं केलंय. आता फक्त एक करावं लागेल. कोयाजीन चांजींना जश्नाच्या आधी वाड्यामध्ये कसं घुसवायचं ते बघावं लागल.